जगामध्ये 99% महिलांना पडणारा एकमेव प्रश्न जर कोणता असेल तर आज भाजी कोणती करायची. 4 महिलांसोबत त्यांची चर्चा चालू असते की आज भाजी कोणती करायची. आणि ही चर्चा तू कोणती भाजी केली ग, मी कोणती भाजी केली ग, हे विचारण्यातच जाते. नेमकं होतं असं की आपल्या घरात केलेली भाजी एक वाटीभर बाजूच्याच्या घरात पूर्वी जायची आणि बाजूच्यांच्या घरातली वाटी भाजी घरी यायची. त्यामुळं व्हायचं असं की आपल्या घरी कोणतीही भाजी केलेली असली तरी घरामध्ये 4 प्रकारच्या भाज्या तयार असायच्या. त्यामुळं ही भाजी नाही आवडली तर त्या भाजीसोबत असं म्हणून 3-4 भाकरी तर सहज माणूस खाऊन जायचा. आज होतंय असं की आई समोरचा प्रश्न जो आहे मी भाजी कोणती करू हा संपत नाहीये. बरं, त्यांनी जर लेकरांना विचारलं की भेंडीची भाजी करू का, तर मुलांचा स्पष्ट नकार असतो, मुलींचा होकार असतो. बरं, वांग्याची भाजी करायची का, मुलांचा होकार असतो, मुलींचा नकार असतो. म्हणजे दररोजच्या दररोज घरात 2 गट होत असतात आणि या 2 गटामध्ये एकाच विषयावर भांडण चालू असतं, भाजी कोणती करायची. मग त्यातल्या त्यात डब्याची भाजी कोणती हाही एक प्रश्न असतो. आणि याच प्रश्नावर मी तुमच्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी अशोक रामराव देशपांडे, मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतोय. पालक हो, अतिशय छोटासा प्रश्न असला तरी तुमच्या प्रश्नाचं असं सहज उत्तर आज देणार आहे मी की ज्यामुळं जन्मभरासाठी हा प्रश्न तुम्हाला पुन्हा कधीही पडणार नाही. काय करायचं आहे, एक दिवस घरातले सगळे जण बसून, सुट्टीचा दिवस असावा, बसून लिहायला काढायचं आहे की भाताचे किती प्रकार असू शकतात. एक पांढरा भात असू शकतो, एक पुलाव असू शकतो, एक खिचडी असू शकते, एक चित्रान्न असू शकतं, एक साखर भात असू शकतो, आणखी दम बिर्याणी असू शकतं. अशा प्रकारचे अनेक प्रकार भाताचे व्हेजमध्ये सांगणार आहे सगळे मी, तर ते असू शकतात. म्हणजे एक भात 10 पद्धतीनं करता येऊ शकतो. बर, आपल्या घरामध्ये भाज्या कोणकोणत्या होतात त्याची एक लिस्ट काढायची आहे. कोणकोणत्या भाज्या आहेत. फक्त भेंडी घेतली तरी एक भेंडी फ्राय होतं. कुरकुरीत भेंडी फ्राय हा एक नवा प्रकार येतो. त्याच्यानंतर मसाला भेंडी हा एक प्रकार असतो आणि भेंडीची रस्सा भाजी सुद्धा छान होते. पिठलं म्हणलं तरी 4-5 प्रकारचं पिठलं असतं. तवा पिठलं वेगळं असतं, कालवून केलेलं पिठलं वेगळं असतं, वेगळ्या पद्धतीनं आपण ज्या नव्या सहज पद्धतीनं करतो ते पिठलं वेगळं असतं आणि सगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या फोडी टाकून केलेलं एक वेगळं पिठलं असतं. लसणाची झणझणीत फोडणी दिलेलं एक वेगळं असतं. अशा पद्धतीनं सगळ्या भाज्यांची यादी करायची आहे. फक्त यादी अशी एवढी नाही करायची आहे तर त्याचे पार्ट कोणकोणते आहेत ते पण करायचे. वांग्याची भाजी असेल तर वांग्याची रस्सा भाजी असते, वांग्याची कोरडी भाजी असते, भरलेलं वांग असतं, वांग्याचं भरीत असतं आणि वांगे आणि जर आलू समप्रमाणात घेतलं तर काश्मीरी बैंगन या प्रकारची एक वेगळी भाजी असते. मी हॉटेलमधल्या कुठल्याही भाज्यांची नावं सांगत नाहीये, घरी साध्या पद्धतीनं केल्या जाणाऱ्या भाज्या आहेत ह्या. बटाट्याची भाजी सुद्धा जी आपण बाहेर मोस्टली इडली चटणी सेंटरवर खातो त्या प्रकारची आपल्याला लहानपणापासून आवडणारी पिवळी भाजी असते. बटाटा पूर्ण खिसून मग पिवळी भाजी, अशा प्रकारची भाजी असते. बटाट्याची रस्सा भाजी, अशा कितीतरी बटाट्याच्या भाज्या आपल्याला वेगळ्या पद्धतीने लिहिता येतील. एक दिवस वेळ काढून सगळ्या भाज्या आणि त्याचे सगळ्या पद्धतीचे वेगळे व्हेरिएशन्स आपण लिहून काढायचे. आणि जर सगळं हे आपण लिहून काढलं एकदाच तर मग भाज्यांचे प्रकार झाले. त्याच्यानंतर मग चपाती आणि भाकरी हा ऑप्शनचा प्रकार आहे आपल्यासाठी. आपल्याला वाटतं चपाती आणि भाकरीमध्ये काय ऑप्शन असणार, पण चपात्यामध्ये सुद्धा खूप ऑप्शन आहेत. पराठे करू शकतो आपण, ते सगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स व्हेजिटेबलचे पराठे असू शकतात.
फक्त बटाट्याचे पराठे असू शकतात, कोबी पराठा असू शकतो, चीज पराठा असू शकतो, पनीर पराठा असू शकतो आणि आणखीही बऱ्याच प्रकारचे पराठ्याचे प्रकार आपण करू शकतो. भाताच्या प्रकारामध्ये सुद्धा तुम्हाला काही जसे चायनीज प्रकार ऍड करण्याची इच्छाच असेल तीव्र तर तसं करू शकता. तसंच पराठ्यामध्ये सुद्धा तुम्ही काही चायनीज मसाले वापरून सुद्धा पराठे बनवू शकता. दररोजच्या दररोज चपाती बनवणारी माता तिला कंटाळा येतो की नाही मला माहित नाही, पण खाणाऱ्याला जरूर येतो. भाकरीमध्ये पण वेगळे वेगळे प्रकार करू शकतो. चपातीमध्ये गोड चपाती पण असते, तुम्हाला माहिती असेल. आणि एक काळी चपाती असते, खास करून मराठवाड्यातली. ती गोड बनवतात आणि तव्यावर काळी होईपर्यंत तेल टाकून तिला करपवतात. तशा पद्धतीची पण असते. अगदी चपातीच्या तुम्ही अजूनही बऱ्याच गोष्टी करू शकता. चपातीचा मलिदा हा एक प्रकार असतो. गरम गरम चपात्या, त्यामध्ये थोडंसं 2 चमचे तूप, गूळ खिसलेला असेल आणि त्याचा एकत्र करून जर केलं गेलं आणि लाडू बनवले गेले, जे लेकरू एक चपाती खात नाहीये ते 2 लाडू खातं म्हणजे 2 चपात्या खाऊन टाकतं. हा, पण आपला उत्साह किती आहे हे सगळं करतानाचा, हा सगळा भाग महत्वाचा आहे. आता भाकरीमध्ये सुद्धा तुम्हाला माहितीये, डांगर सगळं शिजवायचं आणि त्याला भाकरीच्या पिठात मिक्स करायचं, त्याचं धपाटं बनतं. तो जो लाल भोपळा असतो ना, त्या लाल भोपळ्यापासून पण उत्तम धपाटे तयार होतात. सगळ्या प्रकारची पिठं एकत्र करायची आणि त्याच्यामध्ये मीठ मिरचू हळद टाकून जे धपाटे होतात ते सुद्धा खूप सुंदर आणि खमंग होतात. अप्रतिम दर्जाचे होतात. आणि याच्याही पुढे जाऊन अनेक प्रकारच्या गोष्टी धपाट्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाकरीमध्ये करता येतात. दररोज एकच थापटलं की धपाटे, भाकरी नाही तर चपाती, कंटाळतात लेकरं. घरामध्ये नको वाटतं जेवायला, मग त्याच्यावर एकच ऑप्शन आहे, आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करणे. अहो, साधी मेथीची भाजी, पालकची भाजी, पालक पनीर, किती वेगवेगळ्या पद्धतीनं बनवता येतात. पालकची भाजी, पालकची मुद्दा भाजी, मेथीची मुद्दा भाजी. ओके, मेथीचं पिठलं, किती वेगवेगळे प्रकार आहेत. फक्त आपल्याला ते लिहून काढावे लागणार. आपल्याकडे ताक असतो जेवायला. मोस्टली हा महिना नोव्हेंबर असला तरी ऑक्टोबर हीटचा त्रास याच महिन्यात होणार आहे आपल्याला. मग ताक असावं, मठ्ठा असावं, ताकामध्ये थोडंसं शेंदी लोण टाकावं आणि उत्तम दर्जाची अशी फोडणी द्यावी, मग ते ताक असावं. ताक भोजनात जरूर जरूर असावं. ताक ही अशी एक गोष्ट आहे जी भोजनामध्ये तुमचं भोजन पचवायला अतिशय मदत करते. या सगळ्या गोष्टी लिहित असताना तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी येत असतात ना. अजून मोकळ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मुगाचं मोकळं असतं, मसुरीच्या डाळीचं सुंदर मोकळं होतं. मसुरीच्या डाळीच्या मोकळ्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार करता येतात, जर ती सुगरण तशा पद्धतीनं तिला ट्रेंड केलेलं असेल तर. नसेल तर शिकता येतं. माझ्याकडे शिकायला यायला हरकत नाहीये, मला उत्तम स्वयंपाक येतो. आता हे एवढी नावं घेतल्यानंतर तुम्हाला हे लक्षात आलं असेल. मग या सगळ्या गोष्टीची लिस्ट काढायची आपण आणि मग बघा किती सुंदर जीवन होईल ना. आणि मग सांगायचं की या महिन्यामध्ये, या आठवड्यामध्ये याच्यातल्या कोणत्या भाज्या करू बाळा, सांगा, त्याच पद्धतीनं आपण घेऊन येऊया. अजून स्वीट आयटम मध्ये अतिशय साध्या साध्या खिरी करणं शक्य आहे. शेवयाची खीर, वळवटाची खीर. वळवट आता माहिती आहे की नाही माहित नाही, अतिशय हळूहळू असं हातावर केलं जातं ते. कितीतरी वेगळ्या प्रकारचे स्वीट आयटम. गव्हाची खीर करतात, सुंदर असते ती खूप. रवा जो असतो ना, तोही गोड रवा आणि तिखट रवा अशा पद्धतीनं असतो. आणि त्याला अजून 4 प्रकारचा रवा बनवता येतो, जर बनवणारा उत्तम असेल तर, स्वयंपाकातलं ज्ञान असेल तर. अशा सगळ्याच गोष्टींची लिस्ट काढायची, मोठ्या अक्षरात, उत्तम अक्षरात ती लिहून घ्यायची. भाज्यांचे प्रकार, भातांचे प्रकार, चटण्यांचे प्रकार. अहो, किती प्रकारच्या चटण्या असतात. जवसाची चटणी आहे, लहान कारळं असतं ना, बारीक कारळं, त्याला खुरसणी पण म्हणतात, त्याची चटणी खूप छान लागते. लसणाची चटणी आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याच्या चटणीचे वेगवेगळे प्रकार पडतात आपल्याकडं. ठेचा नावाचा प्रकार असतो, अतिशय मस्त असतो. खरडा नावाचा प्रकार असतो, मोस्टली नागपूरच्या भागात असतो तो.
शिजवलेल्या मिरच्यांचा ठेचा असतो हा एक वेगळा प्रकार असतो. निव्वळ चटण्या म्हणलं तरी सुद्धा आपल्याला 5-25 प्रकारच्या चटण्या करता येऊ शकतील, एवढा महत्वाचा पार्ट आहे. आणि म्हणून आपल्या घरातल्या या सगळ्या गोष्टी जर आपण अशा समृद्धतेनं लिहिल्या, आणि मग अजून स्वीट आयटम बाकीचे मी सांगत बसत नाहीये. गुलाबजामुन करू शकता, चकल्या काही फक्त दीपावळीतच कराव्या लागतात असं नाहीये, एखाद्या महिन्यात ट्राय करू शकता. नाही तर दिपावळीत हमखास बिघडणार, कारण वर्षातून एकदाच करणार. करंज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या करू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे करून ठेवू शकता. लेकराला भूक लागली आहे, लगेचच्या लगेच थोडासा चिवडा द्या, त्याला थोडंसं बरं वाटेल. त्याच्यामुळे फायदा असा होईल की घरामध्ये बच्चू जे बिस्किट आणून खात आहे ते कमी होऊन जाईल, बेकरी आयटम संपतील. जे मॅगी आणून खात आहे ते कमी होईल, लेकराच्या पोटाचे प्रश्न संपतील, भविष्यात त्याला पोटाचा त्रास होणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठी एक जागरूक पालक, जागरूक आई, जागरूक वडील, माफ करा दोघांनीही जागरूक असलं पाहिजे. स्वयंपाक बनवणे ही केवळ आईची जबाबदारी आहे असं तुम्ही म्हणत असाल तर सॉरी, असं नाहीये. वडिलांना पण उत्तम स्वयंपाक आला पाहिजे, किंवा जे जे येतंय ते तरी उत्साहानं केलं पाहिजे. म्हणजे कधीतरी वडिलांनी केलं ना, थोडंसं कमी चांगलं लागलं तरी वडिलांनी केलंय ना म्हणून ते छान लागलंय, छान झालंय म्हणून लेकरं खातात, आणि मग लेकरांचं पोट भरतं व्यवस्थित. माफ करा माता वर्ग हो, पण तुम्ही सध्या काय करताय माहितीये, मी किती करते सकाळपासून रात्रीपर्यंत मी तेच करू का, मला काही स्वतःचं आयुष्य नाहीये का, स्वयंपाक 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 एकच करत राहते. मग मी करते खिचडी, मी बडवून ठेवते सकाळी चपात्या द्या, संध्याकाळी पण त्याच खा. नाही आवडत लेकरांना, फक्त आता पर्याय नाहीये म्हणून मग ते नाविलाजानं मग इथं खातात, मग घरातले पैसे चोरतात, बाहेर जाऊन खातात, मागून घेतात, बाहेरचं खात. बाहेरचं का आवडतंय लेकरांना, बाहेरचं आवडत नाहीये, तुम्ही चांगलं बनवत नाही म्हणून बाहेरचं खावं लागतंय. तुम्ही उत्तम बनवा, लेकरं बाहेरचं खाणार नाहीत. मला खात्री आहे माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. तुम्हाला थोडंसं रागावून बोलण्याचा प्रयत्न आहे, पण तुमच्याच भल्यासाठी आहे, तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहे. आणि लक्षात घ्या, लेकरू एकटं जाऊन जर बाहेर खाल्लं ना, तेवढ्या पैशामध्ये घरातले सगळेच्या सगळे खाऊ शकतील, उत्तम चांगलं खाऊ शकतील. मग घरात का बनवू नये. उलट लेकरांना नव्या नव्या रेसिपी शिकवा, मुलांना पण शिकवा, त्यांना स्वयंपाकात सहभाग नोंदवू द्या. म्हणजे फायदा असा होईल की स्वयंपाक हा फक्त मुलींचा विषय आहे हा कन्सेप्ट त्यांच्या डोक्यातून निघून जाईल, आणि जो आता नव्या जमान्यात जाणं गरजेचं आहे. निश्चितच मिडास टचचे ॲडमिशन चालू झाले आहेत, अमृतकुंभचे ॲडमिशन चालू झाले आहेत, पुढच्या वर्षीचे फॉर्म सुटले आहेत. आपला फॉर्म लवकरात लवकर भरा आणि आपलं ॲडमिशन निश्चित करा. नमस्कार.